महत्त्वाची बातमी याचा आढावा घेणं अतिशय गरजेचं होतं ते म्हणजे या भागाचा पाण्याचा प्रश्न आणि उजनीची परिस्थिती. कारण का दर आठवड्याला मला उजनीचे नंबर्स येतात आणि उजनीचं पाणी कमी होताना दिसतंय. आणि 1.5 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे हे दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही आणि दुष्काळाची परिस्थिती होणार आहे आणि पाण्याची कमतरता ही वाढत जाणार आहे, पुणे शहर असू दे किंवा ग्रामीण असू दे. त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थितपणे झालं कदाचित एक थोडासा दिलासा आपण नागरिकांना देऊ शकू आणि त्याचा आढावा घ्यावा अशी मी विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती. त्यानंतर मी दिल्लीला गेले पार्लमेंटसाठी. पार्लमेंटमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलंच आणि त्यानंतर परत आल्यानंतर पाण्याची परिस्थिती संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची याच्यासाठी हा संपूर्ण माझा पुढच्या 2-4 दिवसाचा दौरा आहे. संसदेत 3-4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. 4 अशी बिलं पास केली केंद्र सरकारने त्याच्यात कुणालाही या देशात आता अटक होऊ शकते आणि 90 दिवस त्याला बेल मिळणार नाही, हे पहिलं. त्याच्यानंतर पत्रकारांनी काही छापायच्या आधी किंवा परदेशातून एखादा आर्टिकल आलं तर ते छापायचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही. तिसरी गोष्ट, या देशामध्ये कुणाचाही फोन कोणीही सरकार असेल तो टॅप करू शकतो, त्याला आता आधीसारखी कुठलीही परवानगी लागणार नाही. आणि चौथी गोष्ट की इलेक्शन कमिशनमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, आता सरकारचा जे सत्तेत असतील तेच लोक आज निर्णय घेतील इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण राहील आणि ती कशी चालेल. ही 4 मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्याचबरोबर 13 डिसेंबरला लोकसभेत हल्ला झाला, ज्या ठिकाणी या देशाचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, स्पीकर हे बसतात त्या वास्तूमध्ये 550 खासदार इकडे आणि 250 खासदार तिकडे. त्याच्यामुळे जवळपास त्यानंतरचा तिथली सगळी टीम, तिथला स्टाफ, प्रेस रिपोर्टर्स, पोलीस, त्या सगळ्या यंत्रणांचा खरं तर जीव धोक्यात होता त्या दिवशी. त्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि तपास यंत्रणा किंवा तिथली सिक्युरिटी, नवीन वास्तू, पहिलंच आमचं तिथलं सेशन आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा अर्थातच जाहीर निषेध आणि त्याच्यावर चर्चा आम्ही मागत होतो. कांदा, सोयाबीन, इथेनॉल, दुधाचा भाव, या सगळ्या पॉलिसीज केल्या त्या अतिशय चुकीच्या त्यांनी केल्या. त्याच्यामुळेच अमोलदादांनी आज एक आक्रोश मोर्चा करतोय, कारण केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कांद्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. दुधाची तीच परिस्थिती आहे, सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, कपासाची तीच आहे आणि इथेनॉलवर त्यांचं पॉलिसी बदलत राहते. त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप या सरकारने केलं आहे आणि ही दडपशाही या सरकारमध्ये चालली आहे आणि आणीबाणीची परिस्थिती आज अघोषित झालेली आहे. कारण का मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला आहे त्या संविधानावर गदा आणण्याचं पाप आजचं केंद्र सरकार करतं. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आमच्याकडून लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. बोलला की संसदेतून बाहेर काढा, बोलला तर इन्कम टॅक्स, CBI, DD, आईसच्या केसेस टाका, भीती दाखवा. ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. सॉरी, भारतीय जनता पक्ष नाही, भ्रष्ट जुमला पार्टी. ती भारतीय जनता पक्ष होता, आता भ्रष्ट जुमला पार्टी झाली. सॉरी, करेक्शन करते मी. आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे भीती दाखवायची वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार आहे. आता ठीक आहे, सत्तेमध्ये आहेत, लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे, पण आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कुणाचं राजकारण हे आम्ही कधीच केलं नाही आणि कधी करणार नाही. हे आमचं राजकारण असतं. म्हणजे व्यक्तीला हटवायचा प्रश्न आता राहिलेलाच नाही. ज्या पद्धतीने संसदेमध्ये लोकांना काढण्यात आलं, खासदारांना काढण्यात आलं आणि आम्ही काय मागत होतो? आम्ही तर चर्चाच मागत होतो. ह्याच्याहून जास्त आम्ही काय मागत होतो? अमोल कोल्हे आणि मी, प्रधानमंत्री पण बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी वेलमध्ये जात नाही, आम्ही कधी ते बोर्ड्स घेऊन वगैरे उभे राहत नाही, आम्ही कधी गोंधळ घालत नाही. आणि त्याही 2 दिवसामध्ये कुठल्याही खासदारांनी असं कुठली कृती केली नाही जी एवढी ऑब्जेक्शनल होती. तरी 150 खासदार तुम्ही काढता बाहेर, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना
भीती किंवा चिंता वाटत होती की आम्ही त्या बिलांना विरोध करू, कारण ही सगळी जी मुलं आहेत ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्यासाठीच तर लोकांनी मला दिल्लीला पाठवले. तो प्रांजळ प्रयत्न गेली मी 15 वर्ष करत आले आणि पुढे टॅक्सचे बिग तिकीट्स प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात त्या सरकारला खूप रस असतो. मेट्रो बांधायची, मोठं हायवे बांधायचा, मोठं काहीतरी असं करायचं. पण मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, मोठ्या कंपनीज ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, आहे त्या कंपनीजही जात आहेत, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्करचा पगार असेल, मुलांचं अन्न वेळेवर येणार असेल,